जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। ठीक है कम ध्यान है ज्यादा तेरे ख्याल तुझसे जो मिल भावांनो, जे काही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल तो व्हिडिओ एकदम आपला खतरनाक झालेला आहे, तुम्हाला तर माहिती असेल। तो व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काय मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये। आणि जर एक्सपोर्ट नाही होत असेल तर आपला खालती एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, अलाइन मोशन प्रॉब्लेम सॉल्व या नावानं, तो व्हिडिओ बघून घ्यायचा। जे काही तुमची प्रॉब्लेम असेल ते पूर्ण सॉल्व होऊन जाईल। तर भावांनो, आपलं जे काही मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे बीटमार्क आणि सेक इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। एवढं झाल्यानंतर वरती बीटमार्क आहे बघू शकते की त्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर भावनो, जे काही आपण हे मटेरियल लावून दिलेलं आहे पहिले, तर आपल्याला काय करायचं, जे काही तुमचा फोटो असेल किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो असेल, सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर भावनो, या दुसऱ्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे याला, आणि याला अशा प्रकारे क्लिक करून इथं ट्यून डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून फुल ऑप्शनमध्ये करून टाकायचं आहे, म्हणजे फुल स्क्रीनमध्ये करून टाकायचं आहे। आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर भावनो, याला जो काही आपला फोटो आहे तो याला अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे, लेअरच्या बघू शकते की अशा प्रकारे जे काही लेअरच्या खालती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावनो, इथं आपल्याला व्हिडिओ लावायचा आहे। जो काही मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा आणि इथे लावून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपल्या प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून तो जो काही आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आहे आणि याला पण अशा प्रकारे लास्टपर्यंत जायचं आणि याला अशा प्रकारे लास्ट खालती ओढून घ्यायचं, धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं। अशा प्रकारे जो काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भावनो, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काही हा पहिला इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती गेल्यानंतर तीन डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर भावना, एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावना, जो काही आपण तो कॉपी इफेक्ट केला तो इथं पेस्ट करायचा आहे। सिम्पली आपला फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट दिसतो, सिम्पली पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट आहे त्याला पण कॉपी करायचा आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ट्यून डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्टवरती जाऊन कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर भावनो, जो काय व्हिडिओ दिसतो तिथं आपल्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, ट्यून डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकते की जो काही दुसरा इफेक्ट आहे तो पण अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भावनो, आपलं जे काही प्लसचं ऑप्शन आहे तिथून आपल्याला जे काही बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे। चला ते लावून घेऊ। अशा प्रकारे बॉर्डर लावून घ्यायचं, याला लास्टपर्यंत घेऊन जायचं। एवढं झाल्यानंतर भावनो, जे काही आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर भावनो, HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो, व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।